गैरसमज. मनीष आणि अश्विनी दोन्हीही शहरात राहायचे. अश्विनीचे एक स्वप्न होते, ते म्हणजे तिला शिकून सरकारी अधिकारी व्हायचे होते. मग ती कोणतीही सरकारी पोस्ट असली तरी चालेल किंवा कोणतीही चांगली सरकारी नोकरी मिळाली तरी चालेल, ज्याच्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. अश्विनी तिच्या मनात नेहमी असाच विचार करत असायची. मनीष एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याला तिथे 15,000 रुपये पगार मिळत होता. एके दिवशी अश्विनी मनीषला सांगते, माझे एक स्वप्न होते की मी पुढे अभ्यास चालू ठेवावा, ज्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच एखादी चांगली सरकारी नोकरी किंवा कोणतंही एखादं सरकारी पद मिळेल. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. मनीष अश्विनीच्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता. मनीष तिला म्हणतो, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. जर तुला अभ्यास करायचा असेल तर तू पुन्हा अभ्यास सुरू करू शकतेस. मला 15,000 रुपये पगार मिळतो. आपला खर्च भागवून महिन्याकाठी जे काही रक्कम शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल. तू तुझा अभ्यास सुरू ठेव. मनीषने आपल्या पत्नीला पुढे शिकवले आणि काही काळानंतर पोलीस विभागातील भरतीच्या जागा निघाल्या. तेव्हा अश्विनीने बरीच तयारी केली होती, त्यामुळे ती देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने तिची निवड होते. तिची मेहनत आणि जिद्द यामुळे अखेर तिला त्याचं फळ मिळालं होतं. तिला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्त केले जाते. आता मनीष आणि अश्विनी दोघेही खूप खुश होते. अश्विनी सब इन्स्पेक्टर झाली होती, त्यामुळे तिच्या आनंदाला सीमाच नव्हती. मनीष आणि अश्विनी दोघेही त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना ही आनंदाची बातमी देतात. आता जेव्हाही त्यांचं कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायचं, ते अश्विनीचं खूप अभिनंदन करायचे. अभिनंदन, तुम्ही इन्स्पेक्टर झाला आहात. सर्व स्नेही लोक आल्यावर अश्विनीचं अभिनंदन करतात आणि म्हणतात, अभिनंदन, तुला सरकारी नोकरी मिळाली आहे. जेव्हा मनीषचे मित्र, नातेवाईक आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येतात, तेव्हा ते मनीषलाच विचारतात की मॅडम कुठे आहेत. तेव्हा मनीष त्यांना सांगतो, मॅडम त्यांच्या खोलीत आहे किंवा दिवाणखान्यात आहे. तेव्हा सगळेच लोक थेट अश्विनीकडे जायची आणि तिचं अभिनंदन करायचे. पण मनीषला या सर्व गोष्टी कुठेतरी खटकायच्या. तो विचार करायचा की जो व्यक्ती त्यांच्या घरी येतो तो थेट त्याच्या पत्नीकडेच जातो आणि तिलाच भेटतो, तिचे अभिनंदन करतो, तिचेच कौतुक, गुणगान करतात. माझ्याबद्दल तर कोणीच काहीच बोलत नाही. मला कोणी मान देत नाही. मला या घरात आदर किंवा व्हॅल्यू राहिली नाही. याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझे अस्तित्व काहीच नाही. मी दिवसरात्र मेहनत केली, एक एक पैसा वाचवून सगळा पैसा खर्च केला. मी तिला शिक्षण दिले, तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवले. पण माझ्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही. माझी कोणालाच व्हॅल्यू समजत नाही. अशा गोष्टी मनीषच्या हृदयात आणि मनात स्थिरावतात. शेवटी त्याने ठरवलं की त्याला अशा बायकोसोबत राहायला अजिबात आवडणार नाही. तिच्यासोबत त्याला आदर किंवा योग्य दर्जा मिळत नाही. मनीषने आपला ठाम निर्णय घेतला की आपल्याला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे आणि तो आपल्या पत्नीवर अनेक खोटे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह करतो. पण अश्विनीला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजत नव्हती आणि मनीषला ती म्हणाली, तुम्ही असं का वागता आहात? मी आणि तुम्ही किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यश फक्त तुमच्यामुळेच मला मिळाले आहे. तुमच्यामुळेच मी सब इन्स्पेक्टर झाले आहे. तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता जेव्हा मला हे यश मिळाले आहे तर तुम्ही मला सोडून जाण्याच्या गोष्टी करत आहात. मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात. अश्विनी तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहते की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेऊ नका. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे. समाजात आपण अशा अनेक घटना पाहिल्या असतील की पत्नीला जेव्हा नवरा शिकवतो, तिला मोठे करतो, जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी अधिकारी होते, तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात येतो, कारण तिला कुठेतरी नवऱ्यामुळे कमीपणा वाटत असतो. परंतु अश्विनीच्या मनात असा कोणताही विचार येत नाही. ती सरकारी अधिकारी झाल्यानंतरही तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका, मला तुमच्या आयुष्यातून काढू नका, कारण तुमच्याशिवाय माझं जगणं अपूर्ण आहे. पण मनीषच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू असतात.
म्हणून तो अश्विनीची कोणतीही गोष्ट ऐकून घेत नाही. आता अश्विनीला तिचा नवरा सोडून गेल्याने खूप मोठा धक्का बसतो. मनीषने ते शहर सोडून दुसऱ्या शहरात एका चांगल्या कंपनीत जॉब करू लागतो. आता अश्विनीसुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि विचार करते की काही हरकत नाही, माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झालं, पण ही नोकरी तर माझ्याजवळ आहे, जे मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी ही नोकरी प्रामाणिकपणे करेन. मी सदैव माझं कर्तव्य पार पाडीन आणि या पदावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही. 2 वर्षानंतर अश्विनीची बदली होते आणि योगायोगाने तिची त्या शहरात बदली होते ज्या शहरात मनीष नोकरी करायला गेला होता. एके दिवशी अश्विनी एका केसच्या संदर्भात तिच्या हवालदारासोबत गाडीत बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती. दुपारची वेळ होती, त्यामुळे तिला खूप भूक लागली होती. ती तिच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरला सांगते की इथे कुठेतरी जेवणाचे हॉटेल असेल तर गाडी थांबवा, मला खूप भूक लागली आहे. आधी जेवण करून मग केसच्या संदर्भात तपासणीसाठी पुढे जाऊ, कारण तपास करण्यासाठी इथे किती वेळ लागेल सांगता येत नाही. मग ड्रायव्हर थोडं पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो. अश्विनी हॉटेलच्या आत जाते तेव्हा तिला तिचा नवरा मनीष दिसतो, ज्याच्यासोबत 2 वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालेला असतो. तो त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता, भांडी धुवत होता. आपल्या घटस्फोटित पतीला अशा स्थितीत पाहून अश्विनीला धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आता जेव्हा मनीषने आपल्या बायकोला समोर उभे असलेले पाहिले तेव्हा तो शरमेने आपली मान दोन्ही पायांमध्ये दाबून घेतो आणि तिथेच एका जागी बसून राहतो. पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची हिंमत होत नाही. तेव्हा अश्विनी स्वतः त्याच्याजवळ येऊन बसते आणि त्याच्याजवळ बसून रडत तिच्या पतीला सांगते, जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होता आणि महिन्याला 15,000 रुपये कमवत होतात आणि आता तुम्ही एकटेच आहात की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे. तेव्हा मनीष म्हणतो, मी दुसरे लग्न केले नाही. मग अश्विनीने विचारले, मग तुमच्यापुढे अशी कोणती मजबुरी आली होती, अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचे काम तुम्हाला करायला लागत आहे? सांगा मला, तुमची काय समस्या आहे? पत्नीचे बोलणे ऐकून मनीषचे डोळे भरून आले आणि तो रडायला लागला. मनीष म्हणतो, मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ते शहर मी सोडले होते, कारण त्या शहरामध्ये मला सतत तुझी आठवण येत होती. तुझ्यासोबत मी त्या शहरात खूप चांगले चांगले क्षण घालवले होते, त्यामुळे मला तिथे राहता आले नाही. मी दुसऱ्या शहरात राहायला आलो. तिथेही मला एका कंपनीत नोकरी मिळाली होती, पण काही दिवसातच माझ्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे मी काही दिवस कंपनीत रजा घेतली आणि जेव्हा मी काही दिवसांनी पुन्हा कंपनीत नोकरीसाठी गेलो तेव्हा मालकाने मला कामावर ठेवले नाही. मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या खोलीत परत आलो. काही दिवस मी रिकामाच बसून राहिलो. त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावले होते ते सर्व माझ्या औषधावरतीच खर्च झाले. नंतर नोकरी शोधली, पण कुठेही मिळाली नाही. एक एक पैशासाठी तळमळत होतो. पोटभर जेवणासाठीही जवळ पैसे नव्हते. म्हणून मिळेल ते काम करायचं ठरवलं आणि याच विचारात मला हॉटेलमध्ये यावे लागले. इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी सांगितलं की इथे सर्व कामासाठी मुले कामाला लावली आहेत. फक्त एक काम आहे, खरकटी भांडी साफ करण्याचं. जर तुम्ही हे करू शकत असाल तर मी तुम्हाला नोकरी देऊ शकतो. तेव्हा मी विचार केला आणि भांडी साफ करून माझे आयुष्य घालवू लागलो. हे बोलून तो ढसाढसा रडू लागला. मग अश्विनी त्याला सांगते की मी तुम्हाला किती समजावले होते की मला घटस्फोट देऊ नका, पण तुम्ही माझे ऐकले नाही आणि घटस्फोट घ्यायला राजी झालात. पण मी सरकारी अधिकारी होण्याआधीही तुमच्यावर तितकंच प्रेम करत होते जितकं सरकारी अधिकारी झाल्यावर करत होते. पुढे अश्विनी म्हणते, जे झालं ते झालं. आता या गोष्टी आठवून काही उपयोग नाही. पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही, तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला? तेव्हा मनीष म्हणतो, तू सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचं तुझं अभिनंदन करायचे, फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे, तुझंच कौतुक करायचे. मला काहीच कळत नव्हतं. हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली. मनीषच्या तोंडून हे ऐकून अश्विनी म्हणाली की तुम्ही खूप मोठी चूक केली. हा तुमचा खूप चुकीचा गैरसमज आहे. जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे तर तुम्ही मला एकदा सांगितलं असतं तर मी तुमच्यासाठी ही नोकरी पण सोडली असती, पण तुम्हाला दूर जाऊ दिलं नसतं.
मनीष, आता तुम्ही हे भांडी धुण्याचं काम आधी बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत राहू इच्छिते, असं म्हणत ती त्याला मिठी मारू लागली. मग मनीष त्याच्या बायकोला म्हणतो, आता माझ्यासोबत तू कशी राहू शकतेस? अश्विनी म्हणते, तुमच्या गैरसमजातून किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे आपण दोघे वेगळे झालो आहोत. असं म्हणतात की गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हसत खेळत संसार उद्ध्वस्त होतो आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या बाबतीतही घडले आहे. तुमच्या मनात जो तुम्ही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही, माझी इज्जत राहिली नाही, याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता. पण असे काहीच नाही. मी डायरेक्ट सब इन्स्पेक्टर झाले होते. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा माझ्यावर खेळल्या होत्या आणि माझे अभिनंदन करत होते. बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआपच अभिमान वाटू लागतो. पण हे गैरसमज कुठून आले आहेत तुमच्यात? पण आता सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचं आहे. आपले सुखी जीवन पुन्हा सुरू करायचे आहे. पण मनीषला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती. तरीही अश्विनी त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला गाडीत बसून तिच्या घरी घेऊन जाते. दोघं पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा एकदा अश्विनी तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.